हे हाय एव्हरीवन. सो आज मी दाखवणार आहे की बटाट्याची भाजी खूप सिंपल आहे, खूप कमी साहित्यामध्ये होते पण खूप रुचकर होते. ॲक्च्युली ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे आणि जेव्हा जेव्हा ती बनवायची किंवा ऑफिसमध्ये खूप बनवायची ही रेसिपी. सो आज मी ती तुमच्यासमोर शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि करून दाखवणार आहे कशी करायची. खूप कमी साहित्यामध्ये खूप छान होते. सो टाइम वेस्ट न करता चला स्टार्ट करूया. सो इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इथे आपण एक मसाला करणार आहोत, एक पेस्ट करणार आहोत की त्याच्यामध्ये लसूण घ्यायचा आहे, थोडा जास्तच घ्यायचा आहे आणि चवीनुसार तिखट. मला थोडं जास्त तिखट आवडतं म्हणून मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. ह्याची खूप छान टेस्ट लागते, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं आपण जिरे ॲड करणार आहोत. आता याचं आपण पेस्ट करून घ्यायची आहे. चला ती करून घेऊया. हाय, तर मी तो मसाला इथे वाटून घेतलेला आहे, मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि 2 लहान आकाराचे 2 कांदे कटरमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि इथे मी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण राई टाकणार आहोत. तेल तापलं की इथे आपण छान तडतडली आहे ती राई. मग यामध्ये हा जो आपण मसाला करून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि आपण मंद आचेवरतीच हे करणार आहोत की जळून नाही जाऊ म्हणून मसाला. छान परतला मसाला. यामध्ये आपण कांदे ॲड करणार आहोत जे आपण कट करून घेतले होते कटरमध्ये. ठीक आहे, चला परतला आहे. आता हे कांदे जे चॉप करून घेतले होते ते ॲड करणार आहोत. छान हे परतून घ्यायचे आहे. कांदा परतल्यानंतर आपल्याला हळद ॲड करायची यामध्ये. ठीक आहे, आणि एकदम चांगलं परतवल्यानंतर आपण जे उकडलेले बटाटे होते ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. सो आपण ॲड करूया ते बटाटे जे आपण उकडून घेतले होते ते. सो मी बटाटे ॲड करून घेतलेले आहेत. एकदा ॲड केले की चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पण नाही मिक्स करत बसायचं, फक्त जिथे जिथे असं पूर्ण तो मसाला आपण केला होता तो व्यवस्थित सगळीकडे पसरला पाहिजे बस. आणि ही भाजी पुरीसोबत खूप छान लागते. प्लस तुम्ही याच्यापासून सँडविच पण बनवू लागतात. खूप चवदार लागतं, खूप चविष्ट लागतं ही भाजी. आता मी यामध्ये मीठ ॲड करते. मी मीठ ॲड करते आहे याच्यामध्ये. एकदा मीठ ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. सो एकदा व्यवस्थित मीठ मिक्स झालं भाजीमध्ये की खूप मंद आचेवर गॅस चालू, नाहीतर गॅस बंद करायचा आहे. हाय, सो अशा प्रकारे आपण भाजी कंप्लीट केलेली आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी झाली होती तुमची भाजी. की आणि तुम्ही हे खूप प्रकारे म्हणजे पुरी भाजीसोबत खूप छान लागते. आणि जसं मी सांगितलं मागील याच्यामध्ये की हे याच्यापासून सँडविच असतात. फक्त ब्रेड घ्यायचे स्लाइस, त्याच्यामध्ये ही भाजी पसरवायची आणि मी नक्की दाखवेल याचा ब्लॉग की ह्या भाजीपासून सँडविच कसे बनवायचे आणि खूप टेस्टी लागतात. नक्की मी त्याच्यासोबत चटणीही दाखवेल आणि थोडेसे सॉसही दाखवेल की कशी बनवायची काय. सो
थँक्यू सो मच. आणि असंच भेटत राहू आपण नवीन नवीन रेसिपीसोबत. नवीन नाही, काही नवीन असतील, काही अशा ट्रेडिशनल असतील. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.